भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कुणीही राजकारणी आमच्या घरात येऊ नका अशी थेट रोखठोक भूमिका नसरापूरच्या पीडित मुलीच्या वडिलांनी घेतली. त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू. संतप्त लोकही रस्त्यावर उतरलेत. पुण्यात रास्ता रोको करून लोकांनी आपला संताप व्यक्त केला. सरकार ही आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन देते, पण भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कधी होणार, पीडितेला न्याय कधी मिळणार हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओत भीमराव कांबळे कोण आहे, भीमराव कांबळेला कायद्यानं काय शिक्षा होऊ शकते, शिक्षा होईपर्यंत किती वर्ष लोटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे सरकारनं आणलेला शक्ती कायदा आज असता तर 45 दिवसातच भीमराव कांबळेचा विषय खलास झाला असता का, राष्ट्रपतींनी शक्ती कायद्याचं विधेयक फेटाळलं का, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घ्या, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण नसरापूरमध्ये नेमकं काय घडलं ते बघूया. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर इथं एक 3 वर्षाची चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत होती आणि खेळत असतानाच ती अचानक बेपत्ता झाली. शोधाशोध केला तर ती तपास लागला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले आणि त्यात अत्यंत धक्कादायक संतापजनक असा प्रकार समोर आला. शेजारच्या गावात राहणारा एक 65 वर्षाचा शेतमजूर भीमराव कांबळे या चिमुकलीला फूस लावून घेऊन जाताना दिसला. काही तासातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या माहितीवरून घरापासून काही अंतरावर असलेल्या एका गुराच्या गोठ्यात शेणामध्ये या चिमुकलीचा मृतदेह सापडला. मेडिकल रिपोर्टमध्ये या चिमुकलीवर अत्यंत पाशवी पद्धतीनं लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिचा आवाज दाबण्यासाठी तोंडात बोळा कोंबण्यात आला आणि डोक्यावर दगडानं प्रहार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. ही घटना ऐकूनच कोणाच्याही अंगावर काटा येईल. पण या प्रकरणातला आणखी संतापजनक आणि आपल्या न्यायव्यवस्थेवरच गंभीर प्रश्न निर्माण करणारी बाब ही पुढची आहे. हा भीमराव कांबळे काही पहिल्यांदाच अशा गुन्हेगारी कृत्यात सापडला नाही. मग या भीमराव कांबळेचा इतिहास काय? पोलीस नोंदीनुसार भीमराव कांबळेवर 1998 मध्ये म्हणजे जवळपास 31 वर्षापूर्वी विनयभंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला होता, पण तो पुराव्याअभावी सुटला. त्यानंतर 2015 मध्ये तर त्यांना आपल्या अल्पवयीन नात्यातल्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना देखील आणि दुसरा गुन्हा देखील दाखल झाला होता. पण तिथंही कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे ती तक्रार मागे घेण्यात आली. इथं तुम्हाला सिस्टमचं अपयश किंवा सिस्टम माणसाला, सर्वसामान्य माणसाला कशी अपयशी ठरवते हे ध्यानात येईल. एखादा गुन्हेगार अशा गंभीर गुन्ह्यांमधून कायदेशीर पळवाटा शोधून किंवा तडजोडी करून सही सुलामत सुटतो तेव्हा त्याला ही सिस्टम आपलं काहीही वाकडं करू शकत नाही अशा प्रकारचा एक माज येतो. आपली सिस्टम, आपलं सरकार हे गुन्हेगारांमध्ये माज निर्माण करण्याची सिस्टम आहे का आणि सर्वसामान्य माणसाला निव्वळ अन्याय सहन करण्यासच ती भाग पाडते का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. 1998 काय किंवा 2015 मध्येच या नराधमाला कठोर शिक्षा झाली असती तर आज या 3 वर्षाच्या चिमुकलीचा जीव गेला नसता. कायद्याचा धाक निर्माण करण्यामध्ये आपली यंत्रणा, आपलं सरकार किती दुबळं आहे हेच या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळेच आपल्याला या प्रकरणातही हतबल जनतेचा संताप, उद्रेक बघायला मिळतोय. भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता पुन्हा समोर येते. पण भीमराव कांबळेला खरंच फाशीची शिक्षा होऊ शकते का हा खरा प्रश्न आहे. या घटनेची माहिती कळाल्यानंतर संपूर्ण राज्यात लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त जमावानं थेट मुंबई बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केला, महामार्ग रोखून धरला. चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून आरोपीला फासावर लटकवण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारवर प्रचंड दबाव आला. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत वेगानं तपास करण्याचे निर्देश दिले. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल आणि एका विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून आरोपीला फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी सरकार प्रयत्न करेल असं लेखी आश्वासन देखील सरकारने दिलं. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला
मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार. पण जनतेचा रोष शांत करण्यासाठी सरकार अशी आश्वासनं देतं, पण प्रत्यक्षात कायद्यानं न्याय मिळतो का, हा मूळ प्रश्न आहे. कारण जनतेला शांत करण्यासाठी जलदगती न्यायालय किंवा फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा करणं ही अशा सगळ्या प्रकरणामध्ये एक कायद्याची पहिली पायरी म्हणून ओळखली जाते. पण त्यानंतरची प्रक्रिया न्याय मिळवून देण्याची जी आहे त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. न्यायालयात सबळ पुरावा सादर करणं, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे फॉरेन्सिक जी लॅब आहेत त्यांचे अहवाल वेळेत मिळवणं, साक्षीदारांची साक्ष नोंदवणं आणि बचाव पक्षाच्या उलट तपासणीला सामोरं जाणं ही अत्यंत किचकट अशी कायदेशीर प्रक्रिया आहे आणि याला सध्याच्या कायद्यात कोणताही शॉर्टकट नाही. ही प्रक्रिया आपल्याला पूर्णच करावी लागते आणि जगभरामध्ये जवळपास सगळीकडेच न्याय मिळवून देण्यासाठी हीच प्रक्रिया अवलंबली जाते. पण भारतात या सर्व प्रक्रियेला खूप वेळ लागतो. त्यामुळं आरोपींना सुटण्याचेच अनेक मार्ग आपल्या त्या आरोपीच्या हातात राहतात. संपूर्ण प्रक्रियेत थोडी जरी चूक झाली तरी आरोपी थेट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतो आणि स्वतःची सुटका करून घेण्याचे मार्ग अवलंबतो. आणि याच वेळखाऊपणावर मात करण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं एक उपाय शोधला होता, तो म्हणजे शक्ती कायदा. पण शक्ती कायद्यानं आरोपीला वेळेत शिक्षा झाली असती का? 2019 मध्ये तेलंगणात एका महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. त्यातूनच राज्य सरकारनं तिथल्या दिशा कायदा आणला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारनं शक्ती विधेयक विधानसभेत मांडलं. सरकारच्या मते या कायद्याचा मुख्य उद्देश हा गुन्हेगाराच्या मनात धडकी भरवणं हा होता. यात अत्यंत कठोर तरतुदी होत्या. सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आणि ॲसिड हल्ल्यासाठी थेट फाशीची शिक्षा प्रस्तावित करण्यात आली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी केवळ 15 दिवसांच्या जे कामकाजी दिवस आहेत, वर्किंग दिवस आहेत, त्याची मुदत टाकण्यात आली होती. आणि एकदा का आरोपपत्र दाखल झालं की अवघ्या 30 कामकाजी दिवसात अंतिम निकाल देणं कोर्टावर बंधनकारक करण्यात आलं होतं. या कायद्यानुसार आरोप सिद्ध झाल्यास घटनेच्या केवळ 45 दिवसातच गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होणार होती. लोकांमध्येही या कायद्याच्या बाजूनं जनमत बघायला मिळालं. पण महाराष्ट्र विधिमंडळानं मंजूर केलेला हा कायदा राष्ट्रपतींनी नाकारला. शक्ती कायदा राष्ट्रपतींनी का नाकारला ते देखील बघणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र विधिमंडळानं मंजूर केलेलं हे शक्ती विधेयक राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं आणि तिथेच हा कायदा अडकला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राज्याच्या विधिमंडळानं एकमतानं मंजूर केलेला कायदा राष्ट्रपती कसा काय फेटाळू शकतात किंवा नाकारू शकतात? तर याचं उत्तर आपल्या राज्यघटनेत दडलेलं आहे. कारण आपल्या राज्यघटनेत समवर्ती सूची नावाचा एक प्रकार आहे. जे विषय केंद्र आणि राज्य सरकार दोघांच्याही अखत्यारीत येतात त्यांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलाय. फौजदारी कायदे हे याच सूचीत येतात. म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार दोघेही यावर कायदा करू शकतात. पण राज्यानं केलेला कायदा केंद्राच्या मूळ कायद्याशी विसंगत असेल तर त्याला राष्ट्रपतींची मंजुरी लागते. आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं या शक्ती कायद्यावर गंभीर आक्षेप घेतले होते. त्यामुळेच हा कायदा बारगळला. यावरचा सर्वात मोठा आक्षेप आहे तो म्हणजे सक्तीच्या मृत्यूदंडावर. सुप्रीम कोर्टानं आपल्या अनेक निकालांमध्ये फाशीच्या शिक्षेबद्दल कायदेशीर स्पष्टता, क्लॅरिटी दिलेली आहे. त्यानुसार कोणत्याही गुन्ह्यासाठी सक्तीचा मृत्यूदंड, सक्तीनं फाशीची शिक्षा देणं हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 19 आणि 21च्या म्हणजेच जगण्याच्या अधिकाराच्या थेट विरोधात आहे. फाशीची शिक्षा द्यायची की नाही हा पूर्णपणे न्यायालयाचा, न्यायाधीशांचा अधिकार आहे आणि तो फक्त दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणामध्येच वापरला गेला पाहिजे. राज्याला सुप्रीम कोर्टाच्या या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा कोणताही अधिकार नाही हे केंद्रानं स्पष्ट केलं. दुसरा आक्षेप होता तो म्हणजे 15 दिवसाच्या कालमर्यादेवर. महाराष्ट्रातील पोलिसांची अपुरी संख्या, त्यांच्यावरील कामाचा अवाढव्य ताण आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळांची दुरावस्था पाहता 15 दिवसातच भक्कम तपास करून आरोपपत्र दाखल करणं हे निव्वळ अशक्यप्राय आहे. म्हणजे शक्यच नाही. घाईघाईत कच्चा तपास न्यायालयात गेला तर त्याचा थेट फायदा आरोपीलाच मिळतो आणि तो निर्दोष सुटण्याचीच शक्यता वाढते. याच कायदेशीर आणि घटनात्मक त्रुटींमुळे राष्ट्रपतींनी हा कायदा मंजूर न करता परत पाठवला आणि तो बारगळला, असं या कायद्याच्या जाणकारांचं म्हणणं आहे. मग सध्याच्या कायद्यानुसार आरोपीला शिक्षा होण्यासाठी किती दिवस लागतात, काय कायदेशीर तरतूद आहे
तर नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत शिक्षेसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. आता जुन्या पद्धतीप्रमाणे तारखांवर तारखा पडणार नाहीत. नवीन प्रक्रियेनुसार पोलिसांना तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी कमाल 90 दिवसांची म्हणजे जास्तीत जास्त 90 दिवसांची मुदत आहे. त्यानंतर 60 दिवसात न्यायालयात आरोप निश्चित करणं बंधनकारक आहे. सर्वात मोठा महत्त्वाचा बदल म्हणजे अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांना 30 ते 45 दिवसातच निकाल द्यावा लागतो. तसंच दया अर्जावर राज्यपालांना 30 आणि राष्ट्रपतींना 60 दिवसात निर्णय घेणंही बंधनकारक आहे. पण इथंच आपल्याला नाण्याची दुसरी बाजू देखील समजून घ्यावी लागते. कागदावर हा कायदा आपल्याला खूप भारी वाटतो, पण अजूनही न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे जे काही फॉरेन्सिक अहवाल आहेत, रिपोर्ट आहेत, ते वेळेत मिळणं हे मोठं कठीण आव्हान आहे. शिवाय आरोपीला हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचाही अधिकार असल्यानं तिथंही वेळ लागू शकतो. मग पुढचा मार्ग काय? आता आपण पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळूया. कायदे कडक झाले, नवीन कायदे लागू झाले, मग या नसरापूर प्रकरणातील भीमराव कांबळेला फाशी कधी होणार आहे? त्यासाठी किती वेळ लागणार आहे? तर कायदे किती कडक झाले तरी जोपर्यंत आपली न्यायव्यवस्था आणि तपासाची पद्धत सुधारत नाही, त्यामध्ये वेग येत नाही, तोपर्यंत काही साध्य होणार नाही. केवळ जलदगती न्यायालयाची, फास्ट ट्रॅक कोर्टाची पाठी लावून न्याय मिळत नाही. आपल्याकडं न्यायाधीश कमी आणि केसेस जास्ती असं एक व्यस्त विरोधाभासी चित्र आहे. जोपर्यंत न्यायाधीशांची संख्या, न्यायालयानं पुरेसं मनुष्यबळ सरकार उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत तारीख पे तारीख असंच सुरू राहणार आहे. तसंच आपल्याकडं न्यायवैद्यक प्रयोगशाळांचीही प्रचंड वानवा आहे, त्यांचा तुटवडा आहे. DNA अहवाल किंवा इतर वैज्ञानिक पुरावे मिळायला अनेक महिने लागतात. नवीन कायद्यानुसार आता गंभीर गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञांनीच पुरावे गोळा करणं सक्तीचं करण्यात आले. पण हे तज्ज्ञ आणायचे कुठून हाही प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे साक्षीदारांचं संरक्षण. या नराधमानं 2015 मध्ये गुन्हा केला होता, तेव्हा दबाव आणून तक्रार मागे घ्यायला लावली होती. उद्या या प्रकरणातही साक्षीदारांना धमकावलं जाणार नाही याची शाश्वती काय? म्हणूनच साक्षीदारांना संरक्षण देण्याची कायदेशीर सोयही करावी लागणार आहे. थोडक्यात काय तर नसरापूरची ही घटना आपल्या सर्वांसाठी एक चपराक आहे, धडा आहे. समाजाची संतप्त प्रतिक्रिया अगदी योग्य आहे, पण न्याय भक्कम पुरावे आणि कायद्याच्या प्रक्रियेतूनच मिळतो. शक्ती कायदा आज अस्तित्वात असला असता तरी घाईघाईत सर्व प्रक्रिया केल्यानं भीमराव कांबळेची फाशीची शिक्षा कायम राहिलीच असती असंही नाही. त्यामुळंच सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्येही भीमराव कांबळेला फासावर लटकवण्याची ताकद आहे. फक्त गरज आहे ती प्रामाणिक, वेगवान आणि अचूक तपासाची. केवळ जनतेच्या दबावाखाली येऊन घाईघाईनं आरोपपत्र दाखल करण्यापेक्षा पोलिसांना कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं 100% वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आरोपपत्र दाखल करावं लागेल. त्यातूनच हा आरोपी कोणत्याही पळवाटेनं सुटू शकणार नाही आणि भविष्यात असा गुन्हा करण्याची कोणालाही हिंमत होणार नाही. पण या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेबद्दल आणि न्यायव्यवस्थेतील या त्रुटींबद्दल तुमचं काय मत आहे? भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होईल का? राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हे खाली कमेंट करून नक्की सांगा. साध्या सोप्या शब्दातलं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच गुंतागुंतीच्या विषयांचं साधं सरळ विश्लेषण बघण्यासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.